नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. राज्य मंत्रिमंडळात रिशफलिंग म्हणजे आता काही बदल होणार आहेत. काही सिनियर मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, तरुणांना घेतलं जाईल, महिलांना घेतलं जाईल. परंतु सगळ्यात महत्वाचा विषय आज आहे, शरद पवारांच्या निर्णयाची वाट पाहतायत का पंतप्रधान? हाच विश्लेषणाचा विषय हाच आहे. सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी भेट घेतली. ती आंदोलन चालू होतं जंतर मंतरवर आणि त्याच्यामध्येच म्हणजे चर्चा झाली पाहिजे वगैरे. शरद पवारांची स्टेटमेंट आपण ऐकली, मी का गेलो तो. परंतु आतली बातमी ही फार महत्वाची आहे की आम्हालाही सपोर्ट करायची इच्छा आहे, कारण खासदारांची आवश्यकता आहे. डिलिमिटेशनचा एक विषय आहे, तिथंही पाठिंबा द्यायची. सुप्रिया सुळेंनी प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही पाठिंबा देऊ शकतो, म्हणजे काही अटीवर. तर त्याच्यासाठी शरद पवार गेले ते. सगळ्यात महत्वाचा विषय होता की आम्ही पाठिंबा देतो मंत्रिपद, सुप्रिया सुळेंना मंत्रिपद आणि राज्यातले आम्हाला 1-2 मंत्रिपद. हाच खरा विषय आहे. मग विलिनीकरण वगैरे हा विषय राहू द्या, पण आम्ही तुमच्या पाठीशी येऊ शकतो. आणि राज्य मंत्रिमंडळातलं आता रिशफलिंग करायचं, पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यापासून अमित शहाचं ते धोरणच होतं. शेवटी हा विषय शरद पवारांच्यामुळे पंतप्रधानांच्या पर्यंत गेला. आणि पंतप्रधानांचं शरद पवारांचं किती सख्य आहे हे संपूर्ण देश पाहतोय, सगळ्यांना माहिती आहे, कारण त्यांचे संबंध अति चांगले. अगदी मोदींनी सुद्धा गुरुवर्य असल्यासारखं शरद पवारांच्याकडे ते बोलले. ते त्यांचं म्हणजे बोट धरूनच आम्ही पुढे आलो वगैरे, इथे जाऊन द्या. पण आता विषय महत्वाचा कुठला आहे तर राज्य मंत्रिमंडळामध्ये जे बदल करायचे, मग ते बदल करताना गिरीश महाजन यांच्या विषयावर बरंच काही तटलं तिथं. कारण कुंभमेळ्याची जी तयारी चाललेली आहे आता 2027 मधली, त्यांनी फार तिथं तयारीमध्ये सगळी जबाबदारी जी आहे कुंभमेळ्याची ती गिरीश महाजन यांच्यावर सोपवलेली आहे, देवाभाऊनी. आणि शेवटी तो कुंभमेळा आहे ना, हजारो संत येणार, कित्येक भक्त येणार. अशा वेळेला अचानकच असा बदल झाला आणि मंत्रिपदच त्यांचं काढून घेतलं तर निश्चितपणानं नाराजी ही होणारच. आणि त्यांनी जे जे यंत्रणा राबवल्या आहेत तिथंच निष्क्रियता आली तर. त्यामुळं गिरीश महाजन यांचा पत्ता जो कट होईल म्हणत होते, तसं काही दिसत नाही. त्यांना तर अजिबात डच्चू दिला जाणार नाही, अशी आत्ताची न्यूज आली. दिल्लीतनं आता ह्या एक गोष्टी येत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आली की ती शरद पवारांची. शरद पवारांचे 2 म्हणजे जयंत पाटील असतील आणि ते सुचवतील, केंद्रात मात्र सुप्रिया सुळे आहेत. मग त्यामुळं ते आता आमचे विलिनीकरण होऊ दे न होऊ दे, पण पवार साहेबांनी अजून निर्णय कळवलेला नाही. हे सत्य आहे. आतली बातमी असली तरी ह्या चर्चा काय चालल्यात त्यांचे समर्थकच बोलतायत. परंतु त्याहीपेक्षा दिल्लीतली अशी न्यूज आहे की जंतर मंतर पासनं बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते बॅकफूटवर आलेले आणि शरद पवारांची ताकद त्यांना हवी आहे. कारण शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. आतापर्यंत राजकारण आपण बघत आलो तर असे कठीण काळामध्ये असे प्रसंग आल्यानंतर कसं तोंड द्यायचं, आता मुळात कठीण प्रसंग त्यांच्यावरच आलेला आहे. राष्ट्रवादी जी दुभंगलेली आहे त्याच्यानंतर आता परत त्यांचे आमदार आणि खासदार सत्ता नसल्यामुळं अस्वस्थ आहेत. अशा वेळेला जर का आपण सत्तेत गेलं तर आपली 4 कामं होणार आहेत. आणि आता ह्या दिपकेंच्या आंदोलनामुळं, तरुण विद्यार्थी आणि ह्यांच्या आंदोलनामुळं बॅकफूटवर गेलेली भाजपलाही ताकद हवी आहे. शरद पवारांचं मार्गदर्शनही हवं आहे. मग तुम्हाला 2 मंत्रिपद राज्यात दिली काय आणि केंद्रात दिली काय, काही हरकत नाही, अशा भूमिकेत भारतीय जनता पक्ष आहे. परंतु पवार साहेब आता पाठिंबा देऊ शकतील का? इंडिया आघाडीमध्ये काय अवस्था होईल? कारण आता असंतोष आहे. रोहित पवार काही गप बसणाऱ्यातलं नाही, ते काँग्रेसकडं कल आहे त्यांचा. आणि त्यांचे आंदोलन आपण बघतोय, मग शेतकऱ्यांच्यासाठी करतात, महिला वर्गांच्यासाठी ते पुढं आहेत, बेरोजगारी विरोधात आवाज उठवतात, सगळं हे त्यांचं चाललेलं आहे. परंतु पवार साहेब शांत आहेत, त्यांची इच्छा आहे तिकडं. परंतु आत्ताचं वातावरण देशातलं बघितल्यानंतर, तरुण वर्गातलं बघितल्यानंतर ते निर्णय करणार का? आणि तो निर्णय येत नाही म्हणून आता मंत्रिमंडळातलं रिशफलिंग थांबणार आहे का? तर हे थांबणार नाही आहे. ते अजून काही दिवस वाट बघतील. परंतु आता निर्णयाप्रत आलेला आहे. घटक पक्षातले 4, शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेच्यातले 4 मंत्री त्यांना डच्चू द्यायचेच आहेत, नवीन घ्यायचे.
आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र अजून मारामाऱ्या चालल्या आहेत. 4 मंत्र्यांना काढलं तर ते मंत्री ग बसणार नाहीत, कारण आता तिथं अजितदादा नाही आहे, तो सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय पवार यांना सगळीकडनं टोचणी चालू आहे, तिथं बघतोय आम्ही आता. आणि अशा वेळेला प्रफुल्ल पटेल, तटकरे हे सगळे भारतीय जनता पक्षाला आता आतनं सामील असल्यामुळं त्यांची मंत्र्यांना कुठल्या डच्चू द्यायचं म्हटलं तर ते गेलेच. ते पवारसाहेबांच्याकडे जातील, नाही तर आणि काही करतील, अशी अवस्था आहे. त्यामुळं त्यांचा एक निर्णय नाही आहे, शरद पवारांचा निर्णय नाही आहे. भारतीय जनता पक्षामधले मात्र ज्या मंत्र्यांना डच्चू द्यायचं ते फायनल झालेलं आहे. त्याच्यामध्ये लोढा हे नाव तर पक्क आहे, कारण ते निष्क्रिय मंत्री म्हणूनच त्यांचं नाव आता यायला लागलेलं आहे. त्यांच्याबद्दल असंतोष पण आहे, काम त्यांना होत नाही आणि सिनियरिटीनं त्यांनी आता रिटायरमेंटच घ्यावी भाजपमधनंच, अशा पद्धतीचं सुद्धा त्यांचे विरोधक ओरड करू लागल्याचं चित्र आहे. हे चित्र आहे, दिसतंय, बोलतात भाजपच्या कार्यालयात, ह्या चर्चा आहेत ना. परंतु त्यांच्याबरोबर ते गिरीश महाजन यांचं नाव येत होतं, म्हणून आज मी सांगितलं की कुंभमेळा आणि त्याच्यासाठी ते राहिले. कारण गिरीश महाजन एक कार्यक्षम मंत्री म्हणूनच ते त्यांच्याकडे बघितलं जातं, कारण देवाभाऊंचे ते जवळचे आणि आत्तापर्यंतची विविध आंदोलनं जी होत होती त्याच्या बाबतीतही त्यांनी जी भूमिका घेतली, आंदोलनं म्हणजे संकटमोचक म्हणून जे पुढे आले, त्यांचं काम उल्लेखनीय आहे. त्यामुळे ते मात्र वाचलेत. परंतु काही सिनियर मंत्र्यांना मात्र डच्चू नक्की आहे. ते कोण कोण मंत्री आहेत, नवीन येणारे कोण कोण आहेत, राष्ट्रवादी आले तर त्यांच्यातनं आता कोण कोण, म्हणजे शरद पवारांचे म्हणतो मी, तर त्यातनं कोणाला मग जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, ह्या दोघांनाही संधी मिळणार का हे बघण्यासारखं आहे. आणि आर पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील ह्यांच्या भूमिकेकडे पण का लक्ष आहे, तर बरेच आमदारांचा त्यांचा संपर्क आणि त्यांच्या चर्चा एकदा देवाभाऊंच्याकडे जातात, एकदा इकडं, म्हणजे ते कुंपणावर जरी असले तरी नक्की उडी कुठं मारतील हे कळत नाही आहे त्यांचं. एकदा काँग्रेस एके काँग्रेस असं सुद्धा भाषा असते त्यांची. देवाभाऊंच्याकडनं कामही करून घेतात. बघूया आता, गमती जमती सगळ्या ह्या असल्या तरी राजकारणातली ही चर्चा आहे. शरद पवारांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आता, आणि काय होतं हे बघूया. कुणाकुणाला डच्चू मिळतंय, पण 12 मंत्री आहेत तुमच्यातले, हे घटक पक्षातले 4, या घटक पक्षातले 4 तुम्ही मंत्री सिनियर कोणाला देत काढा, नवीन कोणाला घ्यायचं ते द्या, पण आम्ही तर हा निर्णय केलेला आहे असं भाजपचं धोरण दिसतंय. परंतु पंतप्रधानांच्यावर आणि अमित शहांच्यावर सगळं अवलंबून आहे. बघूया, काही दिवसात बरंच राजकारण समोर येईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.